नमस्कार, मी दुर्गेश सोनार. आवाज महाराष्ट्राचा आहे आमच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. वी विल बी द चेंज इन विल बी द चेंज, अर्थात आम्ही बदल घडवणारच असा निर्धार करणारं यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क मोठ्या उत्साहात आता सुरू झालेलं आहे. डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशनतर्फे समाजात तरुणांचं सक्षम नेतृत्व घडवण्याच्या प्रक्रियेला यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कच्या माध्यमातून सुरुवात झालेली आहे. आणि या उपक्रमाचा आजच्या दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांना तज्ज्ञांनी उपयुक्त असं मार्गदर्शन केलेलं आहे. विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी आपल्या अनुभवांचं गाठोडं या तरुण विद्यार्थ्यांसमोर उघडलं आणि त्यातनं समस्त तरुणांना एक विधायक प्रेरणा मिळणार हे निश्चित आहे. स्वतः प्रेरित होऊन नेटवर्किंग करत सकारात्मक बदल घडवण्याचं आव्हान पेलण्यासाठी ही तरुण पिढी आता सज्ज झालेली आहे. आणि याच यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कमधल्या काही यंग इन्स्पिरेटर्स सोबत आज आपण आवाज महाराष्ट्रामध्ये चर्चा करणार आहोत. मुंबईतल्या ग्रँड हयातमध्ये डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन मार्फत आयोजित यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कच्या प्रत्यक्ष कामाला जल्लोषात सुरुवात झाली. यामध्ये आज आंतरराष्ट्रीय ख्यातीचे थॉट लीडर संदीप वासलेकर यांची सुधीर गाडगीळ यांनी मुलाखत घेतली. तरुण काय काय बदल घडवू शकतात त्याचे अनेक दाखले वासलेकरांनी या मुलाखतीतून दिले. पाहूया वासलेकर नेमकं काय म्हणाले. मला अभिजितचं अभिनंदन करायचं आहे हे संपूर्ण नेटवर्क सुरू केल्याबद्दल. आणि मला खास करून मी एक गोष्ट नोट केली अभिजित, की हा नेटवर्कचं नाव आहे यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क. आणि हे मला खास इथे जे सगळे आपले जे युवक आलेले त्यांना सांगायचं आहे, हे यंग अचिव्हर्स नेटवर्क नाही आहे, हे यंग ॲक्टिव्हिस्ट नेटवर्क नाही आहे, हे यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क. आणि तुमचं काम इन्स्पिरेशन देणं हे आहे. केवळ इन्स्पिरेशन घेणं नाही, ते इन्स्पिरेशन देणं आहे. आणि हे जे काम तुम्ही इन्स्पिरेशन देण्याचं जे करणार आहात, त्यासाठी तुमचं स्वतःचं आयुष्य आणि तुमची कृती ह्यातून जे तुम्ही इन्स्पिरेशन देऊ शकाल, तेवढं इन्स्पिरेशन दुसऱ्या कुठल्याही मार्गाने देणार नाहीत. तर त्यामुळे आजपासून सुरुवात करून तुम्ही आयुष्याची जी घडण अशी कराल की ज्यामुळे तुम्ही लोकांसाठी इन्स्पिरेशन व्हाल, ह्याची मला पूर्ण खात्री आहे. आणि हा प्लॅटफॉर्म तुम्हाला अवेलेबल करून दिल्याबद्दल मला पहिल्यांदा अभिजितचं अभिनंदन करायचं आहे. जो माझा हा प्रवास झाला, तर तुम्ही विचारलं की हे इंग्लिश वगैरे कसं जमलं. पण त्यासाठी तुम्हाला दुसरं सांगतो की या प्रश्नाचं उत्तर द्यायच्या आधी की माझं शिक्षण मराठीत झालं, हाच सगळ्यात मोठा फायदा झाला. सगळ्यात मोठं ॲसेटमध्ये माझं शिक्षण मराठीत झालं. कसं सांगतो. सगळ्यात दुसरं मोठं ॲसेटमध्ये आयुष्यामध्ये गरिबी आणि अडचणी खूप आल्या. हे खूप मोठं ॲसेट आहे. सांगतो, आपल्याला जर का पुढे जायचं असेल, एक संधी कशी तर संधी निर्माण करता येते. आणि त्यासाठी पैशाची वगैरे गरज नाही. ऑन द कंट्री पैशाचा कधी कधी तोटा होतो. मग आपल्याला वाटतं की आपल्या वडिलांची खूप मोठी इंडस्ट्री आहे, तर आपण त्याचे त्याचा भार आपण बघायला पाहिजे. आणि मला असं कित्येक जे माझे मित्र बिझनेसमॅन आहेत, इंडस्ट्रियलिस्ट आहेत, त्यांची जी मुलं आहेत त्यांच्याबद्दल मला वाईट वाटतं की केवढी दुर्दैवी मुलं आहेत ही, की ह्यांना फुकट साधं या कंपनीचं इंडस्ट्रियलिस्टच बनायचं हे ऑलरेडी त्यांनी ठरवलेलं आहे. कारण कदाचित त्यापैकी काही मुलं सायंटिस्ट होतील, कदाचित काही मुलं आमिर खान सारखे ॲक्टर्स होतील, कदाचित काही मुलं म्युझिशियन्स होतील, कदाचित काही मुलं नरेंद्र मोदींसारखी किंवा बराक ओबामांसारखी पॉलिटिशियन्स होतील. परंतु केवळ त्यांचे वडील इंडस्ट्रियलिस्ट आहेत म्हणून ह्या सगळ्या संधी, सगळ्या प्रकारच्या ऑपॉर्च्युनिटीज त्यांच्या मार्गातून निघून जातात. तर आयुष्यामधलं पहिलं तंत्र म्हणजे अडचणी ह्याच आपल्या मैत्रिणी. जेवढी अडचणी येईल तेवढं आपल्याला ते अडचणी क्रॉस करून जास्तीत जास्त पुढे बघण्याच्या आव्हानांना. आयुष्यात जर का पुढे जायचं असेल तर तुम्हाला सांगतो की एकाच गोष्टीची गरज आहे, ॲब्सोल्युटली एक, फक्त. बाकी सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली फॉलो होतात. एकाच गोष्टीची गरज आहे आणि ती गोष्ट म्हणजे विचार. तुमच्या मनात विचार यायला पाहिजे. मला एके दिवशी एक जर्मन टुरिस्ट भेटला आणि माझ्याकडे घड्याळ वगैरे काही नव्हतं, ऐपतच नव्हती. तर मी त्या जर्मन माणसाला विचारलं की व्हॉट टाइम इज इट. हे मला अजूनही आठवत आहे. आणि तो मला 2:07 संध्याकाळची वेळ होती. तर मग मी हा माझा जो सिगरेट पिणारा मित्र इकडे तिकडे उन्हाळक्या करत होता, तर मी त्याला म्हटलं वेअर आर यू फ्रॉम. तो म्हणाला आय एम फ्रॉम जर्मनी. मग आम्ही त्याच्याशी बोलायला लागलो. मला असं कळलं की आपण रस्त्यातल्या माणसाला आपण जस्ट बोलू शकतो आणि त्याच्याशी बोलताना आपला इंग्रजी आपण सुधारू शकतो. त्याचबरोबर आपल्याला निरनिराळ्या देशांची
माहिती येते. असं करून करून मी माझं इंग्रजी आणि जनरल नॉलेज असं रस्त्यात जाऊन व्हॉट टाइम इज इट हा प्रश्न विचारून मी ते वाढवला. तर ह्या सगळ्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कच्या माध्यमातून जी एक युवकांची नवी चळवळ उभा राहते आहे, एक नवीन दिशा, एक विधायक दिशा देण्याचा प्रयत्न समाजामध्ये जो होणार आहे तो डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशनच्या मार्फत हा सगळा उपक्रम राबवला जातो आणि त्याची सुरुवात आता खरं म्हणजे मुंबईतनं झालेली आहे. आणि या सगळ्या उपक्रमामध्ये जे तरुण सहकारी यामध्ये सहभागी होणार आहेत, तरुण विद्यार्थी यामध्ये जे सहभागी होणार आहेत, या सगळ्या तरुणांसोबत, या विद्यार्थ्यांसोबत आज आपण आवाज महाराष्ट्रामध्ये चर्चा करणार आहोत आणि त्यासोबत माझ्यासोबत या चर्चेमध्ये आता सहभागी होत आहेत प्राची शर्मा, यंग इन्स्पिरेटर आहे, हर्षदा सोनवणे, हर्षला गवडी, हर्षद मोरे, राकेश हरचंदानी आणि अमोल राऊत हे सगळे यंग इन्स्पिरेटर आहेत. आणि ही सगळी मुलं आजच्या या मुंबईत झालेल्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेली होती. या सगळ्यांना आपण बोलणार आहोत, या सगळ्यांशी मनमोकळा संवाद साधणार आहोत आणि काय नेमका बदल घडवायचा आहे, या तरुणांच्या मनामध्ये नेमका बदल काय अपेक्षित आहे, त्यांना एकूण बदल घडवत असताना ज्या काही सामाजिक बांधिलकीचा आपण विचार करतो, त्याचबरोबर आपले स्वतःचे करिअर असतात, स्वतःची स्वप्न असतात, या सगळ्या स्वप्नांचा, स्वतःच्या करिअरचा आणि त्याचबरोबर आपल्या सामाजिक बांधिलकीचा हे सगळे तरुण कशा पद्धतीने विचार करतात, या अनुषंगाने आपल्याला आज या मुलांशी बोलायचं आहे. मी सुरुवात करणार आहे अर्थातच प्राचीपासून. प्राची, मला सांग, तू दिवसभर या सगळ्या चर्चासत्रामध्ये, कार्यशाळेमध्ये सहभागी झालेली होतीस. संदीप वासलेकर सरांचं मार्गदर्शन तुम्ही ऐकलेलं आहे. ते जे काही बोलले आज त्यांच्या प्रकट मुलाखतीमध्ये अनेक सारे मुद्दे त्यांनी मांडले की ज्यातनं आपल्याला नक्कीच प्रेरणा मिळते. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा त्यातला मला असं वाटतं की अडचणींना आपण आपल्या मैत्रिणी समजलं पाहिजे. म्हणजे कोणतीही अडचण आली तर त्यामुळे खचून जाता कामा नये, निराश होता कामा नये. ती उलट आपली मैत्रीण आहे आणि त्यातून आपल्याला एक नवी संधी निर्माण करता आली पाहिजे, असा एक त्यांनी जो विचार दिला या सगळ्या प्रकट मुलाखतीतनं आणि एकूणच दिवसभराच्या सगळ्या तुमच्या कामकाजातनं तुला काय नेमकी प्रेरणा मिळालेली आहे प्राची? जय हिंद. आज मी लेक्चर अटेंड केला ग्रँड हयातमध्ये. संदीप वासलेकर सर यांनी सगळ्यात मोठं प्रूफ हे केलं की तेही मिडल क्लासमधनं होते. तर याच्यामधनं हे प्रूफ होतं की प्रत्येक व्यक्ती श्रीमंत होऊन म्हणजे श्रीमंत असतानाच नाही तो पुढे जात, तर तो मिडल क्लासमधनं पण जातो. याच्याने आम्हाला पण एक आशा भेटली की आम्ही पण मिडल क्लासमधनं आहोत याच्या पुढे आम्ही कुठे पुढे जाऊ, श्रीमंत होऊ, पण आम्हाला इकडून स्टार्ट भेटली आहे. त्यांनी त्यांचे एक्सपिरियन्सेस सांगितले की ते जास्ती एकदम हाय क्वालिटी लाईफ, स्टँडर्ड लाईफ नव्हती त्यांची, नॉर्मल लाईफ होती. खूप सारे नॉर्मल जे लोक स्पेंड करतात लाईफ तशी होती. त्यांचं राहणसहान खूपच साधं होतं. त्यांच्यामधनं ते आज एवढे पुढे गेले की ते पॉलिटिकल लीडर्सला गाईड करतात. त्यांनी आम्हाला विशेष म्हणजे हे सांगितलं की त्यांना कधी विचारलं घराचा पत्ता, तर ते कधी घराचा पत्ता नाही सांगत, कारण की ते नॉर्मली फ्लाईटमध्ये असतात, सकाळी इकडे दुपारी तिकडे, या कंट्रीमध्ये त्या कंट्रीमध्ये. तर अशा प्रकारे त्यांचे जे एक्सपिरियन्स होते त्यांनी सांगितलं आम्हाला की तुमच्या मनात विचार आले पाहिजे, का नाही आहेत. बहुतेक लोकांना ठीक आहे कोणता कॉन्फरन्स सेमिनार ऐकला ओके होतं, चला काहीतरी भेटलं, पण अजून विचार काय नाही आले. ते विचार आले पाहिजे होते, तुमच्या मनात विचार आले पाहिजे. मग संदीप सरांनीही आम्हाला सांगितले की त्यांचे एक पुस्तक आहे, एका दिशेचा शोध. हा पुस्तक वाचल्याने आपण आपल्या लाईफमधले खूप सारे असे प्रश्न आहेत जे अजून आपल्याला उत्तर भेटले नाही आहेत आणि ते पुस्तक वाचून कदाचित आपल्याला त्याच्यामधनं उत्तरं भेटतील. असे सरांनी आम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन दिलं आज कॉन्फरन्समध्ये. आणि लक होतं आमचं की आम्हाला ग्रँड हयातमध्ये एवढ्या मोठमोठ्या पर्सनॅलिटीजला भेटायचा चान्स भेटला. अगदी बरोबर आहे की तुमचं नशीब म्हणून तुम्हाला हे सगळ्या संधी मिळते. हे नशीब जरी असलं तरी संधी निर्माण करायला लागते. संधी कुणी आपल्याला अशी आणून देत नाही, आपली संधी आपण निर्माण करायची असते. आता प्राचीचं आपण बोलणं ऐकलं, ती ज्या पद्धतीने मराठी बोलते ती मराठी भाषक नाही, पण तरी उत्तम पद्धतीने मराठी बोलण्याचा त्याचा प्रयत्न आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. जो मुद्दा इंग्लिशच्या बाबतीमध्ये संदीप वासलेकरांनी सांगितलेला होता की इंग्लिश बोलता येत नाही याचं कुठेही न्यूनगंड मनात बाळगता कामा नये. आणि त्याच्यामुळे कोणत्याही भाषेतले तुमचं मातृभाषा कोणतीही असेल, पण कोणतीही भाषा शिकण्यामध्ये न्यूनगंड असता कामा नये. याच अनुषंगानं मी आता हर्षदकडे जाणार आहे. हर्षद मोरे आपल्यासोबत आहे. हर्षद, तू पण आता या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेला होतास. पूर्ण दिवसभर हे सगळं तू सत्र ऐकलेलं आहे. वेगवेगळ्या मान्यवर वक्त्यांचं एकूण जे सगळं सांगणं होतं, त्यांचे सगळे जे अनुभव होते ते तू ऐकलेले आहेस. या अनुषंगानं तुझा स्वतःचा अनुभव कसा राहिलेला आहे? मला सगळ्यात चांगला अनुभव असा आला की म्हणजे प्रत्येक वेळेस माणसाने पैसे असले तरच तुम्ही काहीतरी करू शकता
असं नाही. तर अभिजित पवार सरांकडे भरपूर पैसाही होता, त्यांचा बँक बॅलन्सही चांगला होता, पण त्यांनी फक्त वडिलांकडून 10,000 रुपये घेतले आणि स्वतःचं एक करिअर चालू केलं. आणि त्या मित्राच्या जोडीला घेऊन त्यांनी एक स्वतःचं चांगलं करिअर उंचावत नेलं. पण जसं जसं ते उंचावत गेले तसं तसं ते लवकर कोलॅप्स पण झाले. पण ते त्यांनी हार मानली नाही आणि त्यांनी पुन्हा प्रयत्न केले आणि पुन्हा ते यशस्वी झाले. आणि त्यांच्यानुसार वासलेकर सरांनी पण बरंच मार्गदर्शन केलं, की त्यांनी सांगितलं की तुम्ही जेव्हा एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे तो तुमचा सकारात्मक असला पाहिजे. तुम्ही एकटेच नाही तर तुम्ही तुमच्याबरोबर जे लोक असतात त्यांनाही पुढे घेऊन जाता आलं पाहिजे. जर हे करू शकलात तर तुम्ही काहीतरी अचीव करू शकता आणि तुम्ही समाजाला हे देणं लागतं. अगदी बरोबर आहे की आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो याचा विचार आपण आपल्या मनामध्ये बाळगला पाहिजे. आणि खरं म्हणजे याची सुरुवात जी असते ती अगदी आपल्या लहानपणापासून होते. आपण जेव्हा लहान असतो तेव्हा माझं खेळणं असतं. जेव्हा आपल्या आई वडील आपल्याला खेळणं देतात तेव्हा ते खेळणं माझं आहे असं म्हणून आपण ते आपल्या खेळण्यामध्येच गुरफटत असतो. पण त्याच वेळेला कोणी आपल्याला सवंगडी मिळाला, छोटा मित्र मिळाला तर त्याला आपण ते खेळणं शेअर करतो का, इथपासून खरं म्हणजे सामाजिक बांधिलकीची सुरुवात होत असते. आणि या अनुषंगानं हा जो प्लॅटफॉर्म आता आपण यंग इन्स्पिरेटर्सचा निर्माण केलेला आहे हा त्या दृष्टिकोनातनं महत्त्वाचा आहे की सामाजिक बांधिलकी, आजचा तरुण समाजाच्या प्रती कशा पद्धतीने विचार करतो आहे हे सगळं यामध्ये महत्त्वाचं आहे. याच अनुषंगाने मी आता जाणार आहे हर्षलाकडे. हर्षला गवळी आपल्यासोबत आहे, ती पण यंग इन्स्पिरेटर आहे.